शाळेला जायच्या टाईमला ना असा काही निवांत बसलेला असतो आणि माझी चालू असते गडबड, होऊ दे लवकर होऊ दे नाहीतर बस जाईल. आणि दररोज असंच होतं, सकाळचा टाईम ना स्कूलसाठी मुलांचा कधी जातो आणि असं अक्षरशः कळत नाही आहे. असं वाटतं की म्हणजे 10 मिनिट गेल्यासारखं 1-1 तास निघून जातो आहे. तर देवांशला चपाती आणि भाजी खाऊन कंटाळा आलेला, म्हणलं काय द्यावं टिफिनला दररोज वेगळं मुलांसाठी, ते एक टेन्शनच आहे, मोठं टेन्शन आहे. म्हणून मला बरेच दिवस झालं शाबूची खिचडी दिली नव्हती, शाबूची खिचडी बनवायला घेतली. आणि देवांशचं इथे होतं की म्हणजे त्याला आवडत नाही सकाळी सकाळी काही खाल्लेलं, तर 3-4 केळी जरी त्याला टाकून शेक बनवून दिलं ना तो आवडीने पितो. म्हणून त्याच्या काहीची अशी थंब दाखवणं चालू होतं. आणि मग देवांशला घेऊन आली खाली. आणि सकाळ बॅक टू बॅक एवढं काम असतं ना, बापरे, अक्षरशः म्हणजे कंटाळा यायला लागला आहे आता. आणि सकाळचं वातावरण बघू शकता तुम्ही, आभाळ एवढं आहे असं वाटते की पावसाने म्हणजे पुन्हा वाहून जाईल की काय. देवांशला सोडले, परत घरी आले. घरी आल्यानंतर आमच्या श्रीयूचं रुटीन राहतं आणि श्रीयूचं आमच्या ना एवढं वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला की तो एक काम मला कंप्लीट करू देत नाही, काही ना काही सारखं चालू असतं. आणि आज त्याची स्वेटरची चेन ना 4 ते 5 वेळेस स्लिप होत होती. प्रेस करू 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 कसं बसं लावलं, कारण एवढं थंडगार वातावरण आहे तरी त्याला थोडंसं कोल्ड आहे, म्हणून स्वेटर घालण्याचा प्रयत्न केला. स्वेटर बसलं. मग नंतर विक्स वगैरे लावून घेतली सगळीकडे त्याच्या, नाहीतर जास्त तो स्कूलमधून परत येतो ना थोडी जास्त वाटते मला सर्दी. मग काय श्रीयूला रेडी केले, श्रीयूचा टिफिन भरून घेतला. श्रीयूचा टिफिन भरून घेऊन परत श्रीयूला सोडायला जायचं रुटीन असतं माझं. आणि सकाळी एवढं परेशान करतात ना दोन्ही पण मुलं, टाईमवरती रेडी होत नाहीत आणि त्यांचं काही ना काही चालू असतं सकाळी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. चला चला तर मग भेटते नवीन शॉर्टमध्ये. बाय.